महाराष्ट्र सीईटी प्रवेश प्रक्रिया 2024-2025 शैक्षणिक वर्षासाठी आपण सेल्फ ARC व्हेरिफिकेशन, सीट एक्सेप्टन्स आणि इन्स्टिट्यूट रिपोर्टिंग प्रक्रिया सहजपणे कशी पार पाडावी याचे टप्पे जाणून घेऊया। उमेदवाराने लॉग इन वेळी ऑलरेडी रजिस्टर या पर्यायाची निवड करावी। तुमचा अर्ज क्रमांक, पासवर्ड आणि कॅप्चाद्वारे साइन इन झाल्यानंतर तुमचे अलॉटमेंट डिटेल्स स्क्रीनवर दिसतील। आता सेल्फ ARC आणि सीट एक्सेप्टन्स प्रक्रियेची सुरुवात करण्यासाठी इनकम्प्लीट बटणावर क्लिक करा। तुमचे वैयक्तिक तपशील आणि दिलेले प्राधान्य तपासा। सेल्फ ARC वर तुमच्या वैयक्तिक माहितीची श्रेणी, पात्रता तपशिलांची पडताळणी करण्याचे विभाग आहेत। जर सर्व माहिती बरोबर असेल तर बरोबर पर्याय निवडा। जर कोणतीही माहिती चुकीची असेल तर चुकीचे असा पर्याय निवडा आणि योग्य माहिती द्या। उदाहरणार्थ, जर तुमचे गुण चुकीचे दाखवले गेले असतील तर बरोबर गुण भरा आणि तक्रार अर्ज सबमिट करा। लक्षात ठेवा, माहिती संपादन करण्यासाठी तुम्हाला फक्त एकच संधी आहे, त्यामुळे सबमिट करण्यापूर्वी ती काळजीपूर्वक तपासा। जे उमेदवार त्यांच्या पहिल्या प्राधान्याने सीट प्राप्त करतात त्यांची सीट ऑटो फ्रीज केली जाते। उमेदवारांनी ही जागा स्वीकारावी आणि सेल्फ ARC करून सीट एक्सेप्टन्स करण्यासाठी ऑनलाईन सीट एक्सेप्टन्सचे शुल्क 1000 रुपये भरणे आवश्यक आहे। जर उमेदवाराला पहिल्या प्राधान्य व्यतिरिक्त जागा दिली गेली असेल व उमेदवार ती जागा स्वीकारत असेल तर उमेदवाराला सीट फ्रीज करणे हा पर्याय उपलब्ध आहे। तसेच या पर्यायामुळे उमेदवार पुढील फेरीसाठी अपात्र ठरतो। एकदा सीट फ्रीज केली तर ती अंतिम असेल। त्यानंतर उमेदवाराला दिलेल्या इन्स्टिट्यूटला रिपोर्ट करणे आवश्यक आहे। उमेदवारांनी जर जागा स्वीकारली असेल तर नमूद केलेल्या वेळेत संस्थेला भेट देऊन कागदपत्र जमा करणे आवश्यक आहे। तसे न केल्यास जागा रद्द केली जाईल व उमेदवार पुढील फेरीसाठी अपात्र ठरेल। जर उमेदवाराला पहिल्या प्राधान्य व्यतिरिक्त प्राप्त झालेल्या जागेमध्ये असंतुष्टी असेल तर त्यांनी बेटरमेंट पर्याय शुल्क 1000 रुपये भरून हा पर्याय निवडावा, ज्यामध्ये उमेदवार पुढील फेरीसाठी पात्र ठरेल। उमेदवारांनी जर फ्रीज पर्याय निवडून सीट एक्सेप्टन्स केली नसेल तर उमेदवारांकडे केवळ इन्स्टिट्यूट राऊंड म्हणजेच नॉन कॅप हा पर्याय उरतो। उमेदवारांनी दिलेल्या सूचनांचं नीट पालन करावे व आपला प्रवेश निश्चित करावा। राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष, महाराष्ट्र राज्य, मुंबई।